बनकर सोलापूर गैरहजर। पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर गैरहजर। पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर गैरहजर। पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर गैरहजर। माजी महाराष्ट्र केसरी विजेते चंद्रहार पाटील आपल्याशी फोनद्वारे जोडले गेलेले आहेत। आपण त्यांची संवाद साधूया। चंद्रराजी, आपण बघतोय की अगदी दृश्यांमध्ये स्पष्ट दिसतंय पराभवानंतर शिवराज राक्षेंनी कसा संताप व्यक्त केलेला आहे, पंचाची कॉलर खेचली, चक्क लात मारलेली आहे। या सगळ्या गोंधळावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय? जर लात मी अजून ते बघितलेलं नाही, पण जर खरखर लात मारलेली असेल तर ते अत्यंत चुकीचं झालेलं आहे। निकालाच्या संदर्भात काहीतरी तक्रार चालू आहे असं मला समजलं। निकाल शेवटी पंच देणारच आहेत, पण जर लात मारली असेल पंचाला तर ते चुकीचं झालेली आहे गोष्ट। कारण न्याय मागणं आपलं काम आहे पहिलवानाचं। त्यानंतर कुस्ती संपल्यानंतर त्या पद्धतीला बऱ्याच प्रोव्हिजन आहेत, तो न्याय मागू शकतो। बरोबर, जर लात मारलेली असेल तर हे चुकीचं झालंय। कुठेतरी या 67व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला या घटनेमुळे गालबोट लागलेला आहे, यावर काय सांगाल? विशाल बनकर सोलापूर गैरहजर। आतापर्यंतच्या इतिहासामध्ये असं कधी माझ्या बघण्यात तर कधी झालेलं नाही की पंचांवरती कोणीतरी हल्ला केलेला आहे किंवा अशा पद्धतीने काही केलेलं आहे कृत्य। पण हे का झालं ह्याच्या पाठीमागे पण गेलं पाहिजे। त्यामुळं जर ते सगळ्या गोष्टी तपासून आपण योग्य तो निर्णय दिला पाहिजे सगळ्या गोष्टी। चंद्रजी, तुम्ही साम टीव्हीशी संवाद साधलात आणि तुमची सविस्तर प्रतिक्रिया तुम्ही दिलीत त्याबद्दल धन्यवाद। पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर गैरहजर। आपल्या मल्लाला जर 10 ते 15 मिनिटं तरी वेळ दिला पाहिजे ना, गरम व्हायला पाहिजे। मग आता तुम्ही आता आमची एकच रिक्वेस्ट आहे, रिप्लाय दाखवा। आणि आम्ही हरलो आम्हाला मान्य आहे, दाखवा। एक मिनिट ऐका आपल्या मल्लाला जर 10 ते 15 मिनिटं तरी वेळ दिला पाहिजे ना, गरम व्हायला पाहिजे। आपल्या मल्लाला जर 10 ते 15 मिनिटं तरी वेळ दिला पाहिजे ना, गरम व्हायला पाहिजे। मग आता तुम्ही खरं तर पराभव हा खिलाडी वृत्तीने स्वीकारला पाहिजे, मात्र शिवराज राक्षेने काही मुद्द्यांवर आक्षेप घेतलेला आहे आणि आता शिवराज राक्षेच्या कृतीवरनं काही माजी कुस्तीपटूंनी देखील तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे। त्यामुळे चंद्रहार पाटील असतील त्यांनी देखील आपली असं जर केलं असेल, लात मारली असेल तर हे चुकीचं आहे असं देखील म्हटलेलं आहे। पंचाचा निर्णय चुकीचा असं शिवराज राक्षेचं म्हणणं होतं। मोहोळकडून पराभव झाल्यानंतर शिवराज राक्षेनं असा संताप व्यक्त केला आणि त्यामुळे महाराष्ट्र केसरी स्पर्धेत गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं। गेल्या 5 दिवसापासून ही स्पर्धा अगदी सुरळीत पार पडत होती, मात्र गादी प्रकारातील स्पर्धेतले अंतिम लढत झाल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला। पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर गैरहजर। पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ याच्याकडून पराभव झाल्यानंतर डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेने संताप व्यक्त केला। पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर गैरहजर। 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 पुलिस प्रशासन विशाल बनकर सोलापूर गैरहजर।
पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर गैरहजर. पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर गैरहजर.